आज सकाळी 11 वाजता आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी त्याचा 9वा अर्थसंकल्प आपल्यासमोर ठेवला. अतिशय विकासाभिमुख आणि विकसित भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, त्या दृष्टीने पावले टाकणारा असा हा अर्थसंकल्प हा होता. भारताचा सर्वांगीण विकासाभिमुख अर्थसंकल्प युवा शक्तीसाठी होता. मोठा बजेट युवा शक्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे. गरीब कल्याणासाठी भरीव तरतूद त्याच्यामध्ये आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशा पद्धतीने हा बजेट आहे. लोकांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा बजेट आहे. या बजेटमध्ये अनेक गोष्टी आहेत. सर्वसमावेशक असा हा बजेट आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देणारा, त्याच्यासाठी उपयोगी असा हा बजेट आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. विशेष करून बायोफार्मा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा, पंखा बंद करू टाका, सोलर असेल, ग्रीन एनर्जी असेल, याला प्रोत्साहन देणारा. आपण बघितलं असेल 10-12 वर्षापूर्वी विजेची काय परिस्थिती देशामध्ये होती. शेतीला वीज मिळत नव्हती, उद्योजकांना वीज मिळत नव्हती. घर वापरासाठी सुद्धा लागणारी वीज ही किती कमी होती, किती लोडशेडिंग सुरू होतं. आणि आजची परिस्थिती, आज आपण या सोलरच्या, ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून जी वीज आम्ही तयार करतो आहोत, पॉवर पंपिंगच्या संदर्भातून, तर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला असं चित्र दिसेल की आपल्याला वीज आता बाहेर द्यावी लागते, बाहेर राज्याने द्यावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात विजेला प्राधान्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे. हा शासनाचा दूरदृष्टिकोन आहे. कारण विजेशिवाय उद्योग चालू शकत नाही, शेती चालू शकत नाही, शहरं चालू शकत नाही. आणि म्हणून वीज ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण या क्षेत्रामध्ये आपण आता लवकरच स्वयंपूर्ण होत आहोत. सोलरच्या बाबतीमध्ये शासनाने, केंद्र शासनाने असेल, राज्य शासनाने असेल, खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. मोठी सबसिडी या बाबतीमध्ये शासन देत आहे. पंप स्टोरेजच्या माध्यमातून, आमच्या धरणातून खूप मोठ्या वीज, त्याचे मोठे ॲग्रीमेंट झालेत, MOU झालेत गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि खूप मोठ्या प्रमाणात वीज, जवळपास 1,00,000 MW वीज ही त्यातून तयार होणार. आणि मला वाटतं आपली गरज पूर्ण करून आता आपण लोकांना ते देणार आहोत. या विजेच्या माध्यमातून खरं म्हणजे वीज स्वस्त मिळणार आहे. कोळशातून मिळणारी वीज ही खूप महाग मिळते आणि त्याच्या 1/3 किमतीमध्ये आता आपल्याला ही वीज मिळणार आहे. त्यामुळे विजेचे दरही स्वस्त होणार आहेत. त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी दरवर्षी 10% आता आपण त्याचे दर कमी करतो आहोत. आणि म्हणून मला वाटतं की एक मोठं पाऊल सरकारने उचललेलं 11 वर्षातलं या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सेमीकंडक्टर मिशनला प्रोत्साहन देणार 40,000 कोटी रुपये त्यासाठी आपण ठेवलेले आहेत. आपण परदेशातून त्या सगळ्या गोष्टी आयात करतो आहोत. परकीय चलन त्यात जात आहे, टॅक्स आपण त्यात भरतोय. आणि आज AIच्या माध्यमातून सगळ्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं विषय आहे. आणि त्यामुळे सेमीकंडक्टर मिशन याला आता आपण प्रोत्साहन देणार आहोत. ते स्वदेशी आपण बनवणार आहोत. त्यासाठी 40 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. केमिकल पार्क आपण त्या ठिकाणी उभे करतो देशभरामध्ये. ही सुद्धा काळाची गरज आहे. विकसित भारत जर करायचा असेल तर या ठिकाणी याचा वापर केला पाहिजे. या ठिकाणी केमिकल पार्क उभे राहिले पाहिजेत. टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम या बजेटमध्ये सरकारने या ठिकाणी केलं आहे. मेगा टेक्स्टाईल पार्क आता आपण या ठिकाणी देशभरामध्ये उभारणार आहोत.
त्याचबरोबर कौशल्य विकासाला चालना, MSME उद्योगांना प्रोत्साहन. त्यामुळे युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आपण जोपर्यंत युवा शक्ती उपयोगात आणणार नाही, कामात आणणार नाही, तोपर्यंत देशही विकसित होऊ शकणार नाही. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आता सर्वात केंद्रबिंदू काय असेल देशामध्ये, तर युवक आहे. तर या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने कौशल्य विकासाला चालना आहे. छोट्या मोठ्या लघुउद्योगांना, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी देतोय. त्यासाठी मोठी तरतूद या ठिकाणी केंद्र सरकारने या बजेटमध्ये या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की छोटे छोटे उद्योग सुरू करा, व्यवसाय सुरू करा, कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपण त्याचे युनिट सुरू करा, स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल, असे अनेक प्रकल्प मोदीजींनी आपल्याला दिलेत गेल्या काळामध्ये सुद्धा. आणि त्यांना सुद्धा आता चालना, प्रोत्साहन या ठिकाणी देण्याचं काम, त्याच्यावर भरीव तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. शहरी भागाचा आणि ग्रामीण भागाचा विकास यासाठी खूप मोठी तरतूद, जवळपास 12.5 लाख कोटी रुपयाची भांडवली तरतूद या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे. 5 लाखाच्या वरची जी गावं आहेत, 5 लाखाच्या आतली जी गावं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मोठी भरीव तरतूद. त्यांचाही विकास झाला पाहिजे, ते डेव्हलप झाले पाहिजेत, तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे. आणि 5 लाख लोकसंख्या जिथे असेल त्या लोकसंख्येच्या आतल्या शहरांना सुद्धा आता आम्ही सक्षम करणार आहोत. त्यांच्या ठिकाणी ज्या बेसिक गरजा आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणच्या पूर्ण करणार आहोत. म्हणजे शहरावरचा ताण कमी होईल. आजकाल लोक उठले की सगळं शहराकडे जात आहेत, शहरावरचा ताण वाढतोय. मग तिथल्या सगळ्याच पाण्याच्या सिस्टीम असतील, ड्रेनेज सिस्टीम असतील, पार्किंगच्या व्यवस्था असतील, रोड असतील, तिथे सगळा लोड तिथे वाढतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी, हा लोड कमी करण्यासाठी जी छोटी गावं आहेत, शहरं आहेत, त्यांचाही विकास झाला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा मोठी भरीव तरतूद सरकारने या ठिकाणी केलेली आहे. आपण बघितलं असेल, राज्याचा विकास करायचा असेल, राज्याला देशाला पुढे न्यायचं असेल, राज्यांना पुढे न्यायचं असेल, तर तिथलं ट्रान्सपोर्टेशन चांगलं असलं पाहिजे. वाहतुकीशिवाय कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आपण एक म्हणतो की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत, तर तसं नाही आहे. तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, तिथलं ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे म्हणून देश विकसित आहेत, ते पुढे जात आहेत, हे खरं आहे. आणि म्हणून आपल्याकडे तुम्ही 12 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर रस्त्यांची अवस्था काय होती, ट्रान्सपोर्टेशनची अवस्था काय होती, आणि आज काय, आज सगळीकडे 6 पदरी 4 पदरी रस्ते, 8 पदरी रस्ते मोठे होत आहेत. सगळे देशभरातले अगदी कान्याकोपऱ्याचे रस्ते, जे स्टेट हायवे आहेत, नॅशनल हायवे आहेत, आता सगळे सिमेंटचे होत आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण आता निर्णय केलेला आहे की सगळे रस्ते आता सिमेंटचे करायचे आहेत. मी ग्रामीण विकास मंत्री होतो 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेला आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्या पद्धतीनेच कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. रस्ते जर चांगले असतील तरच ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल, आणि ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल तरच देश विकसित होऊ शकतो, विकास करू शकतो. हे सगळं गणित आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये आता आपण सगळे रस्ते अतिशय सुंदर केलेले आहेत. अजूनही रात्रंदिवस कामं सुरू आहेत. ब्रिजेस असतील, रस्ते असतील, यांना अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. खूप मोठ्या ते कमी झालेले आहेत. गडकरी साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. पण याचबरोबर नुसतं रोडच नाही तर रेल्वे. आपण बघितलं असेल 11 वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून रेल्वेला किती प्राधान्य आलं आहे, किती प्राधान्य मिळालेलं आहे. सगळे प्लॅटफॉर्म असतील, आता शहरामधले रेल्वे थांबे असतील, ते आता आपण किती सुंदर करतो आहोत. आधी स्लायडिंग जिने कधी नव्हती, लोकांना सगळं सामान घेऊन न गाभा, वृद्ध असतील, सिनियर सिटीजन असतील, त्यांचे काय हाल होत होते. आता आपण तसं केलेलं नाही, फक्त पायऱ्याच ठेवलेलं नाही, त्यांना चढायला उतरला आपण ते स्लायडिंग हे केलेले आहेत. आता ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकचे आपण स्लायडिंग आपण स्टेअरकेसेस केलेले आहेत, ते जिने केलेले आहेत. त्यामुळे आता शहरामध्ये आपण तसं ठरवला, पूर्वी जायचो त्यावेळेला त्या स्लायडिंग बघायचो ऑटोमॅटिक, त्यावेळेला बघून आश्चर्य वाटत होतं की ऑटोमॅटिक आपण वर चाललोय, खाली चाललोय. पण आता ते आपल्या देशात व्हायला लागले. सगळे प्लॅटफॉर्म आता दुरुस्त होत आहेत. बॉम्बेच्या CST पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून सगळीकडे सगळ्या मोठ्या शहरांमधले आता आपण प्लॅटफॉर्म आता बदलायला लागलेले आहेत. ते आपण अतिशय सुंदर करतो आहे, स्वच्छ करतोय, ते आपण त्या ठिकाणी बघतायत. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आपण बुलेट ट्रेन आणली, नवीन त्या ठिकाणी आपण आता लाईन टाकलेल्या आहेत. आणि आता त्याबरोबर बुलेट ट्रेन आपल्याकडे आली, फास्ट ट्रेन आपल्याकडे आलेल्या आहेत. आता त्याचबरोबर आता हायस्पीड ट्रेन सुद्धा यायला आता सुरुवात झालेली आहे.
मला वाटतं या ठिकाणी आता तर नवीन ट्रेन कुठलं नाव आहे तिथं आता कृषी क्षेत्रासाठी मला पूर्ण करू द्या मला वाटतं का हायस्पीड ट्रेन आता या ठिकाणी आपल्या देशामध्ये या सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी सुरुवातही झालेल्या आहेत. आपण बघितलं असेल की या ठिकाणी मुंबई पुणे ही हायस्पीड ट्रेन ते अतिशय 1.5-2 तासामध्ये तरी आपल्याला पुण्याला सोडणार आहे मुंबईहून. आपण पुणे ते हैदराबाद ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे. त्याचा उल्लेख निर्मला सीतारामन या ठिकाणी केलेला आहे. अशा अनेक ट्रेन अनेक लाईन आता नवीन पडतात. आपण बघा तिकडे नवीन लाईन पडतात रेल्वेच्या आणि त्यामुळे आता रेल्वे वाहतूकसुद्धा सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं उद्योग क्षेत्राला चालना द्यायची असेल, प्रवासाला चालना द्यायची असेल तर विमान सेवा. आता विमान सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी गेल्या 11 वर्षामध्ये जेवढी विमानतळ होती त्याच्या दुप्पट किंवा दुप्पटपेक्षा जास्त विमानतळ आज जवळपास 176 विमानतळ ही या ठिकाणी तयार झाली. 176 विमानतळ म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 11 वर्षापेक्षा दुप्पट विमानतळ आता देशामध्ये या ठिकाणी सुरू आहेत. वेगवेगळ्या योजना आहेत. ज्या ठिकाणी जिल्हे आहेत त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी अनुदान देते कंपन्यांना, विमान कंपन्यांना. अर्धं भाडं ते देत आहेत. पूर्ण प्रवासी नसतील तर त्याचं भाडं सरकार त्या ठिकाणी देत आहे. पण ही सेवा चालली पाहिजे. त्याशिवाय आता कुठे उद्योग वाढणार नाही, व्यवसाय वाढणार नाही, व्यापार वाढणार नाही, प्रवाशांची सोय होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की या योजना आणून उडान योजनाच्या संदर्भात एक उदाहरण असेल. उडान योजनेच्या माध्यमातून विमान कंपन्यांना आपण तयार केलं तर त्यांना ते परवडत नाही, पण सरकार त्याचे पैसे देणार आहेत. पॅसेंजर तुम्हाला 65-100ची त्याची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला 50 सीट मिळत आहेत, 50 सीटचे पैसे सरकार त्यांना देणार आहेत. अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देऊन या ठिकाणी अशा सेवा ज्या आहेत त्या आता आपण सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये जोपर्यंत तुमची वाहतूक सुरळीत होणार नाही, तुमची म्हणजे जो तुमचा शेतीचा माल असेल, व्यापाराचा माल असेल, हा घेऊन येण्यासाठी चांगली व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मला वाटतं देश प्रगती करणार नाही, विकसित होणार नाही. हा त्या मागचाच आहे. या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये तर जलवाहतुकीला सगळ्यात जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त वाहतूक आहे. आज जगामध्ये जलवाहतूक ही सगळ्यात जोरी विमानाने नेण्यापेक्षा, ट्रेनने नेण्यापेक्षा, ट्रकने, लॉरीने नेण्यापेक्षा मला वाटतं सगळ्यात वाहतूक स्वस्त कुठली आहे तर ती जलवाहतूक आहे. तिथल्या रस्त्यांना मेंटेनन्स नाही आहे, त्यांना खर्च नाही आहे आणि म्हणून आज जगामध्ये सगळ्यात सोपी आणि स्वस्त वाहतूक ही जलवाहतूक आहे. आजच्या या बजेटमध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य आता वाहतुकीमध्ये जलवाहतुकीला त्या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यामुळे सगळ्या मालाचं इकडे तिकडे नेणं आणं राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल हे याच्यामध्ये सुकर होणार आहे. आणि म्हणून याला सुद्धा महत्त्व दिलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं आपला देश हा अधिक प्रगती करणार आहे. विकसित राष्ट्र जे म्हणतो आपण त्या दृष्टीने आपली वाटचाल ही अधिक वेगाने त्या ठिकाणी होणार आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आज या शिवाय तर आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने सगळी कामं चाललेली आहेत आणि म्हणून या क्षेत्राला आपण अधिक प्रोत्साहन दिलेलं आहे. आपण बघितलं की गरिबी हटवण्यासाठी हे सर्वसामान्य गरीब माणसाचं शासन आहे. 25 कोटी गरिबांना आता आपण मोफत धान्य या ठिकाणी देतो आहोत. गेल्या 11 वर्षापासून गरिबांना आपण धान्य दिलं, गरिबांना घरं दिली, घरापर्यंत पाणी दिलं, रस्ते दिले, शौचालय दिले, अनेक आरोग्याच्या व्यवस्था या मागच्या बजेटमधल्याच आहे त्यांना सुद्धा आपण आता चालना देणार आहोत. पण त्याचबरोबर आता कॅन्सर सगळ्यात मोठ्या प्रमाणात देशामध्ये काय असेल, राज्यात काय असेल तर कॅन्सरचं आहे. टाटा हॉस्पिटलच्या बाहेर झोपायला सुद्धा जागा मिळत नाही फुटपाथवर. आणि कॅन्सरचं प्रमाण इतकं मोठं प्रमाण वाढलं आहे की अगदी 25पासून 30पासून तरुणांपासून सगळ्यांना आता कॅन्सर होत आहेत. आणि म्हणून या कॅन्सरची जी औषधं आहेत ती अनेक बाहेरून येत आहेत, आपण इम्पोर्ट करतोय आणि त्याच्यावर टॅक्स जास्त असल्यामुळे ही खूप खर्चिक आहेत, खूप महागही आहेत, सर्वसामान्य गरीब माणसाला न परवडणारी आहेत. आणि म्हणून याच्यावरचे आता टॅक्स आता आपल्या सरकारने माफ केलेले आहेत. डायबिटीस सारखा आजारातला हा सर्रास झालेला आहे. आज मला टक्केवारी सांगता येणार नाही पण अगदी लहान मुलांपासून सुद्धा हे आजार आता सुरू झालेले आहेत. 40 नंतर 50 नंतर तर सगळ्यांना आता बहुतेक 90% 80% लोकांना डायबिटीस आहे. आणि म्हणून हे औषध स्वस्त व्हावं, सर्वांना परवडावं म्हणून याच्यावरती सुद्धा टॅक्स आता सरकारने कमी केलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. मेडिकलच्या बाबतीमध्ये अजूनही सांगेल की मेडिकल टुरिझम या ठिकाणी याला मोठी प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बाहेरचे लोक आपल्याकडे येऊन कसे आपले उपचार करतील, आपल्याला परकेचन कसं मिळेल
त्यासाठी मेडिकल टुरिझमला सुद्धा महत्त्व देण्यात आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलेलं आहे. आरोग्य संस्थेच्या बळकटीकरणासाठी योग आणि आरोग्य क्षेत्राला तर चालना देण्यात आलेली आहे. योग आणि आयुर्वेदाचं महत्त्व आपल्या देशामध्ये मोठं आहे, परकीयांना तिथं आकर्षणही आहे आणि मग त्यांना चालना देण्यासाठी अनेक सोयी सुविधा त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. मेडिकल हब ते फक्त आता मी सांगेन तुम्हाला की फक्त जळगावला होतं, ते मेडिकल हब सुद्धा आता देशभरामध्ये 5 उभे होणार आहेत. मेडिकल हब त्या ठिकाणी उभे होणार आहेत. सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना अधिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याचे जे बिचारे वयोवृद्ध आहेत ते सुद्धा लाईन लावून बसले असतात, त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आरोग्याच्या. म्हणून एक वेगळी योजना सरकारने केलेली आहे. जवळपास 1.5 लाख व्हॉलेंटियर्स त्यासाठी ट्रेनिंग देऊन पगारी हे त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, असिस्ट करण्यासाठी हे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. जवळपास 1.5 लाख लोकांना त्यातून रोजगार मिळणार आहेत आणि ते सिनियर सिटीजनांना मदत करणार आहेत. त्यांना हुडकून शोधून कोणाला काय आवश्यकता आहे काय नाही आहे ते बघून त्यांना ते या ठिकाणी मदत करणार आहेत. मुलींसाठी शिक्षण हे आपलं धोरण आहे, राज्याचं आहे, केंद्राचं आहे. पण यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मुलींसाठी वसतिगृह केंद्र शासनाने आज बजेटमध्ये आता सांगितलं आहे की मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता हॉस्टेलची व्यवस्था, ग्रामीण भागातल्या मुली असतात पण शहरात जाऊ शकत नाही, गेल्या तर मग त्याला तिथलं भाडं पुरवत नाही, तिथले हॉस्टेल प्रायव्हेट असतात ते पुरवत नाही आणि म्हणून त्यांना आता वसतिगृहाची व्यवस्था, मोफत वसतिगृहाची व्यवस्था सरकारने आता या ठिकाणी केली आहे. त्यासाठी मोठं प्रावधान, मोठं बजेट सरकारने या ठिकाणी ठेवलेलं आहे. पर्यटन क्षेत्र आज आपण बघितलं की पर्यटन जे आहे ते आज जर चालना दिली तर हे सगळ्यात महत्त्वाचं रोजगाराचं साधन कुठलं असेल, आज विभाग कुठला असेल तर मला वाटतं पर्यटन विभाग आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून मोठा रोजगार उभारू शकतो. गेले 2 वर्ष सुद्धा माझ्याकडे पर्यटन खाते 1.5-2 वर्ष होतं. मी त्यात बघितलं की पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना, विशेष करून युवकांनाच नाही अनेक लोकांना, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पर्यटन उभं राहतं त्या ठिकाणी अगदी छोट्या मोठ्या दुकानांपासून, टप्प्यांपासून, चहाच्या टप्प्यांपासून, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांपासून, घरकाम असेल, झाडझूड करणारे असतील, लॉन्ड्री असेल, सगळ्यांनाच त्या ठिकाणी काम मिळत असतं. आणि सगळ्यात मोठा रोजगार मी सांगेल इंडस्ट्री सरकार त्याच्याबरोबरीत हा पर्यटनातून निर्माण होतो. अनेक देश आपण बघतो, युरोप खंडातले असतील, इथे पर्यटनावर सगळे देश त्या ठिकाणी चाललेले आहेत. गोव्यासारखं राष्ट्र असेल, काश्मीर असेल, आपण बघा त्या ठिकाणी उत्तराखंड असेल, हे सगळे पर्यटन चालतात. टॅक्सी आहेत, ड्रायव्हर आहेत, गाडी आहेत, क्लिनर आहेत, त्याची कामं करणारे लोक आहेत, मग रिपेअर करणारे गॅरेज आहेत. मला वाटतं यावर खूप मोठा रोजगार हा अवलंबून असतो आणि पर्यटन खातं जे आहे त्याला सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्यात येणार आहे आणि त्यातून परकीय चलन सुद्धा आपल्याला तेवढंच मिळत असतं आणि म्हणून त्याला सुद्धा चालना देणारं त्या त्याचा उल्लेख या बजेटमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. फिशरीला तुम्ही कृषीचं विचारलं, तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल त्याचा उल्लेख केला. क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू तयार व्हावेत त्यासाठी शासनाची भूमिका, पत्राची भूमिका तुम्हाला माहीत आहे. 11 वर्षापासून किती प्रोत्साहन त्यांना आपण त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून चांगले प्रशिक्षक तयार व्हावेत, त्यांना सुद्धा प्रशिक्षण, चांगले प्रशिक्षक आपण या ठिकाणी नेमणार आहोत, त्यांची वेगळी नेमणूक या ठिकाणी करणार आहोत. क्रीडा साहित्य जे आपल्याला बाहेरून जास्त आणावं लागतं, आपल्या देशामध्ये कमी तयार होत होतं, आता याला सुद्धा चालना देण्यात आलेली आहे आणि सगळं जे साहित्य आहे या क्रीडा क्षेत्रातलं हे आपल्या देशात कसं तयार होईल, स्वदेशी कसं राहील, त्यासाठी सुद्धा त्याला चालना देण्यात आली आहे. त्याच्यासाठी वेगळ्या बजेटची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे विद्यार्थी असतील, खेळाडू असतील, प्रशिक्षक असतील, त्याचे ट्रेनर असतील, त्याचं साहित्य असेल, हे सुद्धा देशी असलं पाहिजे यावर सरकारने भर दिलेला आहे. आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये चांगले खेळाडू कसे तयार होतील हा यामागचा त्या ठिकाणी उद्देश आहे. महिला सशक्तीकरणासाठी भरीव बजेट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लखपती दिदी असतील, बचत गट असतील, या माध्यमातून महिलांना काम कसं मिळेल, जास्तीत जास्त नोकऱ्या कशा मिळतील यासाठी सुद्धा सरकारने या ठिकाणी या बजेटमध्ये लक्ष दिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढवणारं बजेट आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नुसतं पारंपरिक शिक्षण नाही, पारंपरिक शिक्षण नाही, पण तू ग्रॅज्युएट झाला, 12वी झाला, BA झाला, BCom झाला, BSc नाही, तर रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सरकारने या ठिकाणी भर टाकलेला आहे. मुलाला बाहेर पडल्याबरोबर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्याचा आजकाल रोजगार भरकटलेला आहे. मग तो कुठेतरी नशेच्या अधीन होतोय, व्यसनाधीन होतोय. त्यापेक्षा त्याला 12वी झाला, 10वी झाला की त्याला शिक्षण असं दिलं गेलं पाहिजे की त्याला लगेच रोजगार मिळाला पाहिजे.
त्या दृष्टीने शासनाने या ठिकाणी आता पुढाकार घेतलेला आहे. या अर्थसंकल्पीय तूट कमी करण्याकडे शासनाचा या ठिकाणी आता मोठा भर आहे. यावेळेला असं वाटतं खूप मोठी तूट, पण ही तूट उलट कमी झालेली आहे. ती तूट या ठिकाणी नाही आहे, कमी झालेली आहे. कर भरणाऱ्याच्या बाबतीमध्ये, इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली सुविधा सरकारने या ठिकाणी, हा कर सहज भरता यावा, याच्यामध्ये कुठे कॉम्प्लिकेशन नको. फार त्याच्यामध्ये काही अशा अनेक लोकांना मग अडचणी येतात, खूप याच्यामध्ये किचकटपणा असतो. हा सगळा दूर केलेला आहे. हा सगळा दूर करून आधी ही व्यवस्था अतिशय सुलभ कशी होईल, सोयीची कशी होईल, यासाठी यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. याची मुदतसुद्धा आता एक महिना वाढवलेली आहे. आपल्याला माहिती आहे जून होती, आता ती जुलै गेली, एक महिना वाढवलेली आहे. जुलै होती व्यावसायिकांसाठी ती 1 महिन्याच्या ठिकाणी वाढवलेली आहे, जेणेकरून लोकांना त्रास होता कामा नये. मागच्या काळात आपण बघितलं GSTमुळे किती ही सगळी व्यवस्था सुलभ झालेली आहे. जे 10 ठिकाणी कर भरावे लागत होते ते आता एकाच ठिकाणी भरावे लागत आहेत. ही लोकांची व्यवस्था झाली, ही व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या व्यवस्था आहे या आता देशामध्ये सुलभ होत चाललेल्या आहे. सुरुवातीला लोकांनी खूप टीका टिप्पणी केली, पण आज त्याला ती इतकी सुलभ वाटते की लोक म्हणतात सगळ्यात चांगली सगळी प्रणाली ही कर भरण्याची ही आपल्याकडे, म्हणजे GSTची असेल किंवा इन्कम टॅक्सची असेल, ती आपल्या देशामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी आज बजेटमध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपला देश सगळ्या दृष्टीने म्हणजे दीर्घ म्हणजे आपल्याला 20 ते 47 हे आता टार्गेट ठेवलेलं आहे. 20 ते 47 मध्ये आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं म्हणजे याला महासत्ता करायचं आहे, या ठिकाणी विकसित करायचं आहे, नंबर 1 वर न्यायचं आहे. आज आपण नंबर 4 वर या ठिकाणी आलेलो आहोत, 5 वर या ठिकाणी आलेलो आहोत. जपानसारख्या राष्ट्राला आपण मागे टाकलेला आहे. म्हणजे कोरोनासारख्या संकटावर मात करून आपण एवढ्या वेगाने पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून मला वाटतं या 11 वर्षामध्ये जे बदल झालेले आहेत ते खरं लक्षणीय आहे. मोदीजींच्या काळामध्ये जे निर्णय घेतले गेले अतिशय क्रांतिकारी निर्णय या सगळ्या बाबतीमध्ये या ठिकाणी घेतलेले आहे. आणि शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार यांना लाभदायक असं बजेट आहे. समाजातील सर्व घटकांना समावेशक विकासाचं बजेट आहे. आरोग्य असेल, उद्योग, पर्यटन, क्रीडा, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रोजगार निर्मिती, देशाचं संरक्षण इत्यादी सर्व क्षेत्राच्या विकासासाठी पूरक असं हे बजेट आहे. पशुसंवर्धनासाठी सुद्धा मोठं बजेट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पशुसंवर्धन वाढलं पाहिजे, दुग्ध वाढलं पाहिजे, मत्स्य व्यवसाय वाढला पाहिजे, यासाठी मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा मोठी तरतूद या बजेटमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. देशामध्ये पूर्वी साधी बंदूक तयार होत नव्हती, आपल्या साधी रिव्हॉल्वर जरी घ्यायची तरी ती आपल्याला परदेशातून इम्पोर्ट केलेली जी इकडचे देशाला, कारण गेल्या 25-30 वर्षापासून इम्पोर्टला सुद्धा बॅन होता वेपनच्या कुठलाही, पण इथे आपल्या देशात काही तयार होत नव्हतं. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सगळे वेपन आता तयार व्हायला लागलेले आहेत. जे म्हणजे बाहेरचे बनावटी, जे परदेशी बनावटी जे वेपन्स होते, जे आपल्याला 10, 15, 20 लाखाला विकत घ्यावे लागले होते, ते जुने, ते पण 25, 30, 40, 50 वर्षापूर्वीचे जुने सगळे वेपन असायचे, कारण इम्पोर्टला आपल्याकडे बंदी होती. आणि त्यामुळे आता ते त्याच पद्धतीचे, त्याच दर्जाचे, त्याच कंपन्यांचे वेपन आता देशामध्ये बनायला लागलेले आहेत. आता फायटर जेट आपण बघितलं असेल, तो जरला आपल्याला आता फायटर जेट विमानं त्या ठिकाणी बनायला लागलेले आहेत, रणगाडे बनायला लागलेले आहेत. परवा आपण ग्राउंडवर त्या ठिकाणी बघितलं असेल, आपल्या या ठिकाणी पाणबुड्या तयार व्हायला लागलेल्या आहेत. सगळे प्रकारचे युद्ध साहित्य असणार सगळे हे आपल्याकडे आता आपल्या देशामध्ये बनायला लागलेले आहे. आपण कधी इम्पोर्टर होतो, आता आपण एक्सपोर्टर झालेलो आहोत. मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आपण इतकी क्रांतिकारी बदल आता झालेला आहे, एवढी पॉलिसी आपण आता लिबरल ठेवलेली आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यांना मेडिसिन पुरवून, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे काही बनत नव्हतं, पण आता या 5-7 वर्षामध्ये त्याला सुद्धा एवढी चालना मिळालेली आहे की आता आपण एक्सपोर्टर बनलेलो आहोत. आपण सगळं मेडिसिन जगभरामध्ये आता आपण एक्सपोर्ट करतो. मला वाटतं ही सगळी 11 वर्षातली किमया आहे, ही भाजपची किमया आहे, त्या शासनाची किमया आहे, ही मोदीजींची किमया आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता हा जो देश आहे, हा देश या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने आता पुढे पावलं टाकायला लागलेला आहे. कृषी क्षेत्राचं तुम्ही विचारलेलं आहे, कृषी क्षेत्रामध्ये सरकारचं सर्वात जास्त लक्ष द्यायचं मिळेल की कृषी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे.
या ठिकाणी कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सोलर पंप असेल, आपण शेतकऱ्यांना आता सगळ्यांना मोफत दिलेले आहेत. शेतकऱ्यांना आपण 1000 रुपये महिन्याला छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना खर्चाला त्या ठिकाणी देतो आहोत. अनेक सगळ्या योजनांवर सबसिडी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. डीबीटी पद्धत आहे, कुठे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून, आणि म्हणून डीबीटीच्या माध्यमातून आता डायरेक्ट अकाउंटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत. कृषी मालमध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल, तिप्पट कसं होईल यासाठी सुद्धा उल्लेख शासनाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. नारळ संशोधन केंद्र आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत. काजूंच्या बाबतीमध्ये काजू शेती करतात त्याच्यासाठी विशेष तरतूद या ठिकाणी आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. किसान क्रेडिट कार्डची या ठिकाणी आपण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अनेक योजना आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. त्यांना जे लागणारं साहित्य आहे त्याच्यावर सबसिडी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर असेल, ते अजून वेगवेगळे गहू कापणारे मशीन असतील, मका काढणारे ऑटोमॅटिक मशीन असतील, त्यांना आपण चालना दिलेली आहे. त्यांना मोठी सबसिडी या ठिकाणी दिलेली आहे. टेक्स्टाईल पार्क, कापसावर प्रक्रिया, विशेष करून शेती उत्पादन जो माल आहे त्याच्यात प्रक्रिया करणारे कारखाने जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आता आपण मोठी सबसिडी या ठिकाणी या बजेटमध्ये जाहीर केलेली आहे. अनेक गोष्टी आहेत की त्यात शेतकरी सुद्धा महत्त्वाचा केंद्रबिंदू आपण मानलेला आहे. युवक हा केंद्रबिंदू मानलेला आहे, महिला या केंद्रबिंदू मानलेल्या आहेत. मला वाटतं अतिशय सुंदर असा बजेट, अतिशय विकासाभिमुख असा बजेट निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे आपण निश्चित आपण बघा, आपण 1947 मध्ये ज्यावेळेला देशाची 100वी पूर्ण करू, ज्यावेळेला आपण गोल्डन ज्युबिली साजरी करू, त्यावेळेला हा देश हा जगातला सगळ्यात मोठा देश, सर्वश्रेष्ठ देश, विकसित देश म्हणून या ठिकाणी पुढे येणार. बोला. मत्स्य उत्पादनाव्यतिरिक्त फारसं शेतीला काही मिळालेलं नाहीये. मला वाटतं शेतीसाठी आता आपण टेक्स्टाईल पार्कच्या गोष्टी केल्या आहेत. आता मोठे टेक्स्टाईल पार्क देशामध्ये, सगळ्यात मोठे टेक्स्टाईल पार्क देशामध्ये होणार आहेत याची गोष्ट या ठिकाणी मध्ये केलेली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठी योजना या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. मत्स्य उत्पादनाला सुद्धा या ठिकाणी चालना या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही बघतात पाण्याचे व्यवस्थापन किती करतोय. आज पाण्याचा उल्लेख नसला तरी पण मागच्या बजेटमध्ये नदीवर प्रकल्पाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्या विदर्भामध्ये आता आपण जवळपास 1,25,00,000 कोटीची योजना SLTC म्हणून मंजूर झालेला आहे. आता मी तिला प्रमा दिली या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये बहुतेक पैका महिन्याच्या तिला प्रमा मिळेल. त्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यातून खूप मोठी 11-12 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे. दुष्काळी भागात सगळा दुष्काळ दूर होणार आहे. इकडे सुद्धा कोकणामध्ये त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी योजना आपण रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आणतो. आणि मला वाटतं येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये या योजना आपण पूर्ण करतो आहोत. नळगंगा आहे, दमणगंगा आहे, नारपार आहे, या सगळ्या योजना आपण कोकणातलं पाणी जे समुद्रामध्ये जातं आहे ते मराठवाड्यामध्ये आता आपण ट्रान्सफर करतोय. मराठवाड्यामध्ये आपण अनेक TMC पाणी, मला सगळं पण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे आपण तिकडे नेतोय. हे सगळं शेतकऱ्यांसाठी, हे सगळं उद्योगधंद्यांसाठी आहे. जोपर्यंत उद्योगांना पाणी मिळत नाही तोपर्यंत उद्योग पूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही तोपर्यंत शेती चांगली होणार नाही, विकसित होणार नाही. आणि म्हणून सगळं शेतकऱ्यांसाठीच आहे. सगळ्यात मोठा खर्च देशामध्ये आपण आता आज शेतकऱ्यांसाठी करतोय. हमीभाव आता आपण वाढवून दिलेले आहेत. हमीभाव जे आहेत, मिनिमम सपोर्ट प्राईस MSP, हे आता यावर्षी गेल्या वर्षी सरकारने वाढवून दुप्पट करून दिलेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा काळजी सरकारला आहे. कारण हा कृषीप्रधान देश आहे. जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देणार नाही, शेतीला प्राधान्य देणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. याची कल्पना, या सगळी कल्पना ही या ठिकाणी सरकारला आहे. आणि मग सगळे घटक, एकही घटक समाजातला, अपंगांपासून गरिबांपासून सगळे घटक याचा विचार सरकारने या बजेटमध्ये केलेला आहे. तर कुंभमेळ्याची तरतूद बजेटमध्ये नसते, पण आपल्याला जे जे पाहिजे, आपण जी जी मागणी केली ती सगळी या ठिकाणी मंजूर झालेली आहे. म्हणजे आपण आता तात्काळ सांगितलं, आपण आता 4 महिन्यापूर्वी ठरवलं की आपल्याला रिंग रोड करायचा आहे. केंद्र सरकारने 3,500 कोटी रुपये आपल्याला देऊन टाकलेले. तिथे कोणाचं काही सांगितलं की काले मंत्री आले होते, टुरिझम मंत्री, त्यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला तो म्हणजे लगेच मंजूर करतो 750 कोटी रुपयाचा प्रस्ताव. त्यासाठी कुंभमेळ्यात की बजेटमध्ये इथे प्रोव्हिजन करण्याची या ठिकाणी गरज नसते. त्या खात्यानं तेवढा अधिकार आहे, कारण आपली रक्कम काही एवढी मोठी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की
बहुतांशी खर्च हा राज्य सरकारच करतं आहे आणि जे जे काही शेअर्स केंद्र सरकारचे असतील त्यांनी आपल्याला आधी देऊ केलेले आहेत आणि ते कामं आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी काही वेगळी काही बजेटरी करावी केंद्राच्या बजेटमध्ये तशी आवश्यकता नसते. मला वाटतं आपण इंडिव्हिज्युअल बनण्यासाठी किंवा आम्हाला काय दिलं केंद्राच्या बजेटमध्ये हा रस्ता दिला का, हा आता रेल्वे मार्ग आपल्याला दिलेला आहे, पण ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या सर्वसमावेशकच आहेत. या योजनेतून सर्वांनाच फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना होणार आहे तर काही ठराविक भागातल्या होणार नाही. दुग्ध उत्पादक असेल त्याचा सगळा फायदा सगळ्या लोकांनाच आहे. टेक्स्टाईलचा फायदा आपल्याला जास्त होणार कारण आपल्याकडे जास्त कापूस आहे त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या योजना सर्वसमावेशक आहे. एखादा जिल्हा एखादा प्रदेश याकडे लक्ष ठेवून नाही तर मला वाटतं आता विमानसेवा इथे सुरू झाल्यात. आज नाशिकवरून किती विमानं उडत आहेत, जळगावमधून 10 शहरामध्ये विमानं जात आहेत. हे कसं कोणासाठी आपल्या सगळ्यांसाठीच आहे आणि तशी माफक दरामध्ये 2-3 हजार रुपये तिकिटामध्ये जे एसीचं तिकीट आहे रेल्वेचं फसतं त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये रेल्वेची सेवा आता विमानाची सेवा आपल्याला मिळते. तर या सेवा सगळ्यांसाठीच आहेत ना. आता या ठिकाणी जलवाहतूक सुरू होईल. आता आपला हा मार्ग सुरू झाला आहे नागपूर मुंबई. कशासाठी कोणासाठी? शेतकऱ्यांसाठीच आहे. याचा फायदा आपल्यालाही होणार आहे. डायरेक्ट माल त्या ठिकाणी समुद्रावर जाईल, त्या ठिकाणून तो लोड होईल, तो परदेशात जाईल. हा फायदा कोणाला आहे? हा सगळ्या शेतकऱ्यांनाच फायदा आहे, हा सगळ्या जिल्ह्यांनाच फायदा आहे राज्यातला. केंद्राचा अर्थसंकल्प झाला मात्र महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी कोणाला देणार? काय काय नावं ठरली महापौर आणि स्थायी समिती? आता आगे स्पष्ट झाला का? अनुत्तरित आहे अजून मला वाटतं 6 तारखेला महापौर ठरतील. सगळे जे जे काय असतील उपमहापौर असतील, खाते असतील, त्यांचे कोण प्रमुख असतील, विभागाचे वेगवेगळे ते ठरतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन ठरतील. अजून त्या बाबतीत चर्चा झाल्याने मी आता इथून मुंबईला निघालेलो आहे. या बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री मोदयांची, माननीय आमचे रवींद्र चव्हाण आहेत अध्यक्ष, त्यांच्याशी चर्चा होणार आहे. कारण सगळ्या ठिकाणी हे सगळे पद चर्चा करून ठरवावी असं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून आम्ही या ठिकाणी लवकरच नावे तयार करू. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला सोबत, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला पण सोबत घ्यायचं चाललंय महायुतीमध्ये मी आपल्याकडेच वाचतो, ऐकतो, फक्त वाचतोय आपल्या चॅनलवर की असं चाललंय, आमचा आग्रह आहे त्यांना म्हणून, पण असं कुठेही बोलणं झालेलं नाही. तुम्ही म्हटलं का? बैठक दर महिन्यातून एकदा होती आमची, तर ते बोलले. कोण? शेंडेवाले. नाही ते काय म्हणतात आमचं ते म्हणतात अध्यक्ष बोलले म्हणून मी म्हटलं. मला वाटतं असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत. आम्हाला कुठेही कोणाचं म्हणजे कुबड्यांची गरज आहे. थोडक्यात आपण ती भाषा बोलतो की कोणाच्या कुबड्या घेतल्या तशी आम्हाला कुबड्यांची गरज त्या ठिकाणी. आमचे 72 नगरसेवक आहेत, अजून 4-5-6 आमच्याकडे येणारे आहेत, म्हणजे आमचे जवळपास 70-78-80 त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे तशी आवश्यकता नाही. तर मला सांगा आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. आम्ही एकत्र लढलो असतो तर मग बिलकुल नक्की आम्ही तेच केलं असतं. आम्ही जळगावला आम्ही एकत्र लढलो आहे. आमचे 47 लोक, अजून 4 आमच्याकडे आले, आमचे 51 झाले 74 पैकी. किती झाले? 51. सेनेचे 20 लोक आहेत, पण आम्ही सोबत लढलेलो आहे. आम्ही 100% ठिकाणी निवडून आलेलो आहोत. ते 20 ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे जागा 23 दिलेल्या होत्या, पण ते तिथे आम्ही त्यांना सत्तेवर सहभागी केलेलं आहे. तो विचार आमचा चाललेला आहे. आम्ही त्यांच्या उद्या मिटिंग, आता मी काही जात नाही आहे, पण आमचे राजू मामा भोळे आमदार आहेत, मंगेश चव्हाण, मी त्यांच्याकडे जबाबदारी आम्ही सोपवली, पक्षाने सोपवलेली आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही एकदा बघा, बोला आणि नंतर मग आपण मी एकदा येईल त्यावेळेला आपण ठरवू. पण तिथे आम्ही सोबत लढलेलो आहोत, त्या ठिकाणी आम्ही मग भागीदार आहोत. पण ज्या ठिकाणी मी विरोधातच लढलो आणि त्या ठिकाणी आमचं जवळ बहुमत असेल तर मग आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांची सोय बघावी लागेल. पण या बाबतीमध्ये अजून अंतिम निर्णय कुठला झालेला नाही. मी काही सामना घेऊन वाचत नाही. मी पाहिला मी सामना कसा असतो म्हणतो, तो वेळे नव्हते ते सामना बघितला नाही आतापर्यंत. काय सामना काय ते काही नाही. त्यांना काय ते उद्धवजींना पंतप्रधान पदाचं मटेरियल म्हणतात, तर आपण काय करायचं मग त्याला? आता ते म्हणतात उद्धवजी पंतप्रधान पदाचं मटेरियल आहेत. आता हे काय वाचायचा विषय आहे का? त्यांना म्हणू द्या काय म्हणायचं असेल.
राज ठाकरेंनी देखील काल ट्विट केले आहे. राज ठाकरेंनी देखील ट्विट केलेलं आहे की मराठवाडा मातीचा जो पक्ष आहे त्याचा अध्यक्ष हा पटेल असावा, पाटील. मला असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या पक्षात काय असावं काय नसावं कोणी काय करावं हे बघण्यापेक्षा आपल्या पक्षाचं काय चाललंय. आता जे 2-4-5 नगरसेवक आले ते सोडून चालले गेलेत. मला एक याचं का अशी फजिती होते हे आपल्या पक्षाकडे बघतच नाही. हे इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय. मला वाटतं त्यांनी जर आपल्या स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या पक्षाकडे जर लक्ष दिलं तर 10-5 लोक तरी टिकून राहतील त्याच्यामध्ये आलेले निवडून. आमदार तर येत नाही, नगरसेवक थोडेफार आलेले आहेत, कुठे काय कोणी बघतच नाही. आपल्याकडे किती आलेले त्यांचे आता एक आलेला आहे. आता तो म्हणजे बोलतो मला घेऊन टाका. आता काय करणार आम्ही त्याला. मला वाटतं त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष घालावं. दुसऱ्या पक्षाचं काय असावं काय नसावं हे तुम्ही कशाला बघतायत. तुमच्या सगळ्या या वागण्यामुळे तुमच्या पक्षाच्या या सगळ्या निर्णयामुळे बघितलं नाही का शिवसेनेमध्ये उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे. तेच अध्यक्ष मुलगाच अध्यक्ष तो सुप्रीमो आता या सगळ्या परिवारवादाला लोक कंटाळलेले आहेत. म्हणून त्यामुळे मला वाटतं की कोणी कोणाकडे काय व्हावं त्यापेक्षा तुमच्या पक्षात आता आपण एक झालेला आहोत दोन्ही सेना तुमच्यामध्ये काय त्रुटी ते तपासून बघा. सुरेंद्र पवारांना अर्थमंत्री देण्यात आलं, सुरेंद्र पवारांना अर्थ खातं देण्यात आलेलं आहे. नक्की काय म्हणजे राष्ट्रवादीत मागणी की काय नाही. मला वाटतं त्यांनीच सांगितलं. मला माहित नाही त्या बाबतीत. मी आपलं जातं मी इथं गेलो नाही मुंबईला 4 दिवस झाले. मी फक्त बारामतीला 2 दिवस होतो. पण त्यांनी स्वतःच विनंती केली. आपणच दाखवतात ते त्याचे प्रमुख जे आहेत भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल जे आहेत हे सगळे गेले होते की बाबा साहेबांना ते सांगितलं की तुम्हीच ते खातं सांभाळा आणि तुम्हीच बजेट मांडा हे तुम्हीच सांगतायत. आता त्यामुळे तर मी काय बोलावं परत. आणि पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार नाही असं तरी ठरवलेलं आहे. काय वाटतं आपल्याला एकूणच एका बाजूला असं होतंय आणि एका बाजूला मात्र हा खरं म्हणजे हा निर्णय मी पहिल्या दिवशीच केला. आम्ही सोबतच सगळे बारामतीला होतो, पुण्याला होतो. त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी होते, बावनकुळे पण होतो, मी पण होतो. आम्ही 7-8 जण सोबतच होतो 2 दिवस. त्या दिवशी आम्ही ठरवलं की बाबा एवढं मोठं दुःख आहे, एवढा मोठा आपला मित्र गेला, एक नेता गेला आणि त्यामुळे आता परत आपण एकमेकावर टिप्पणी करायची टीका करायची त्यापेक्षा आता सभा घेऊ नका. स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी तुम्ही काय सभा घ्या बैठका घ्या पण मी घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं ते एक राजकारणातले जे आपण एक प्रोटोकॉल म्हणतो त्या दृष्टीने हा निर्णय मला वाटतं योग्य. त्यानंतर घडामोडी अशा घडल्या दुसऱ्या दिवशी की त्या अनकलनीय आहेत. पण त्या निर्णय झालेले आहेत, काही कारणं आहेत, त्यामुळे त्याला ते करावं लागलं. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी की मी 5 तारखेपर्यंत कुठलीही सभा घेणार नाही, जाहीर सभा घेणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.